नमस्कार. आज आपण एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत. तो प्रश्न म्हणजे, जर देव सर्वज्ञ असेल, म्हणजे त्याला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य सगळं काही माहीत असेल, तर मग आपल्या स्वतंत्र इच्छेचं काय? ती खरी असू शकते का? हा एक असा प्रश्न आहे जो खूप जुना आहे, पण आजही तितकाच महत्त्वाचा आहे. चला तर मग या गुंतागुंतीच्या कोड्याला सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका धर्मशास्त्रीय युक्तिवादाचा आज आपण अभ्यास करूया. आणि हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला लावतो. म्हणजे जर आपलं भविष्य आधीच ठरलेलं असेल, लिहिलेलं असेल, तर आपण जे काही निर्णय घेतो, ज्या निवडी करतो, त्याला काही अर्थ आहे का? की आपण फक्त एका मोठ्या, आधीच लिहिलेल्या कथेमधली पात्र आहोत? आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. ठीक आहे. तर मग हा गुंतागुंतीचा विषय सोपा करून समजून घेण्यासाठी आपण 6 टप्प्यांतून पुढे जाऊ. ते टप्पे आहेत: शाश्वत विरोधाभास, मग योजना विरुद्ध निवड, त्यानंतर केंद्रस्थानी असलेला क्रूस, कृपेचं इंजिन, पतनाचा अभ्यास आणि शेवटी अंतिम निवड. चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. ही ती मूळ समस्या आहे जिथून या सगळ्या चर्चेला सुरुवात होते. 2 मूलभूत विश्वासांमधला संघर्ष. आता इथे बघा, आपल्याला 2 गोष्टी दिसतायत ज्या एकत्र शक्यच नाहीत असं वाटतं. एका बाजूला आहे देवाचं परिपूर्ण ज्ञान, म्हणजे त्याला सगळं काही माहिती आहे, अगदी सृष्टीच्या आधीपासून. आणि दुसऱ्या बाजूला आहे आपली स्वतंत्र इच्छा, आपली जबाबदारी, म्हणजे आपण आपल्या निवडीसाठी स्वतः जबाबदार आहोत. मग प्रश्न हा आहे की हे दोन्ही एकाच वेळी खरं कसं असू शकतं? या युक्तिवादानुसार एक गोष्ट स्पष्ट आहे की देवाचं ज्ञान हे परिपूर्ण आहे. म्हणजे अगदी जगाची निर्मिती होण्याआधीच त्याला माहीत होतं की देवदूत हेलेलचं पतन होईल किंवा आदामचं पतन होईल. विचार करा, हे ज्ञान कोणत्याही घटनेनंतर आलेलं नाही, ते आधीपासूनच आहे, स्वतंत्र आणि संपूर्ण. ओके, तर मग पुढचा प्रश्न येतो की हे जे पूर्वज्ञान आहे हे देवाच्या मोठ्या योजनेत कसं काय बसतं? आणि इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते. या युक्तिवादानुसार माणसाचं पतन हा काही अपघात नव्हता. उलट ते एका मोठ्या पूर्वनियोजित योजनेचाच एक भाग होतं. आणि ही योजना कशी होती ते बघा. याचा क्रम खूपच विलक्षण आहे. म्हणजे देवाने आधीच पाहिलं की पतन हे अटळ आहे. मग त्याने काय केलं? त्याने या समस्येवरचा उपाय म्हणजे क्रूस आधीच पूर्वनिर्धारित केला आणि त्यानंतर स्वतंत्र इच्छेसह जग आणि प्राणी निर्माण केले. म्हणजे विचार करा, समस्या अस्तित्वात येण्याआधीच त्यावरचा उपाय तयार होता. ही कल्पनाच किती आश्चर्यकारक आहे. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. तो म्हणजे देव कोणालाही पाप करायला भाग पाडत नाही. जसं की यहूदा, त्याने स्वतः पाप करण्याची निवड केली. देवाने फक्त त्याच्या त्या निवडीचा आपल्या मोठ्या योजनेसाठी उपयोग करून घेतला. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. निवड माणसाची, पण ती देवाच्या योजनेत बसते. आता आपण या युक्तिवादाच्या अगदी केंद्रस्थानी येतोय, क्रूस. या विश्लेषणानुसार क्रूस ही फक्त एक ऐतिहासिक घटना नाहीये, तर ते या संपूर्ण कोड्याचं उत्तर आहे. ती गुरुकिल्ली आहे. हो, क्रूस. तो या संपूर्ण कोड्याची गुरुकिल्ली मानलं जातो. का? कारण तो एकाच वेळी 2 गोष्टी करतो. एकीकडे तो पापाविरुद्ध देवाचा कठोर न्याय दाखवतो आणि त्याचवेळी सृष्टीवरचं त्याचं अथांग प्रेमसुद्धा प्रकट करतो. ही कल्पना खरंच खूप धाडसी आहे, नाही का? की प्राण्याची स्वतंत्र इच्छा केवळ क्रूसामुळेच पूर्ण होते. आता पूर्ण होते याचा अर्थ काय? तर या युक्तिवादानुसार याचा अर्थ असा आहे की क्रूसामुळेच आपल्याला योग्य आणि अयोग्य यातला फरक अगदी स्पष्टपणे कळतो. आणि फक्त कळतोच असं नाही, तर योग्य निवड करण्याची खरी शक्ती आणि संधीसुद्धा मिळते. थोडक्यात सांगायचं तर क्रूस अनेक गोष्टी एकाच वेळी प्रकट करतो. पापाविरुद्ध देवाचा परिपूर्ण न्याय, सृष्टीसाठी त्याचं अंतिम प्रेम, आज्ञाधारकतेचा आदर्श म्हणजे मृत्यूपर्यंत प्रेम करणे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाशी पुन्हा सलोखा करण्याचा मार्ग. तो न्याय आणि प्रेम या दोन्हींना एकत्र आणतो. ठीक आहे, पण मग एक अपूर्ण प्राणी योग्य निवड करूच कसा शकतो? त्यासाठी लागणारी शक्ती कुठून येते? इथेच एक नवीन संकल्पना येते, एक प्रकारचं दैवी इंजिन, ज्याला या विश्लेषणामध्ये कृपा असं म्हटलं आहे. तर कृपा म्हणजे काय? सोप्या भाषेत कृपा म्हणजे ते दैवी प्रेम आणि शक्ती जी आपल्याला योग्य कृती करायला मदत करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कृपा आपण कमावू शकत नाही. ती फक्त एक देणगी आहे जी आपण एकतर स्वीकारू शकतो किंवा नाकारू शकतो. आणि हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. कोणताही प्राणी स्वतःच्या ताकदीने देवाच्या आज्ञा पाळूच शकत नाही. त्या फक्त देवाची कृपा स्वीकारूनच पाळल्या जाऊ शकतात.
म्हणजेच स्वतःच्या बळावर चांगलं बनणं हे अशक्य आहे असा हा युक्तिवाद सांगतो. आणि इथेच बघा, निवडीची व्याख्याच कशी बदलते. म्हणजे खरी निवड ही चांगली कृती किंवा वाईट कृती करण्याची नाहीये. खरी निवड आहे देवाने देऊ केलेली मदत म्हणजे कृपा स्वीकारायची की नाकारायची. किती सोपं आहे बघा. पाप करणं म्हणजे कृपा नाकारणं आणि धार्मिकता म्हणजे कृपा स्वीकारणं. सगळा खेळ स्वीकारण्याचा आणि नाकारण्याचा आहे. आता हा सिद्धांत अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एका केस स्टडीकडे वळूया. हिलेल, किंवा ज्याला आपण ल्युसिफर म्हणून ओळखतो, त्याच्या कथेमधून कृपा नाकारल्यास काय होतं हे अगदी स्पष्ट दिसतं. हेलालसोबत नेमकं काय चुकलं तर देवाने त्याला दिलेल्या कृपेला स्वतःची कमाई समजण्याची चूक केली. त्याला वाटलं की तो स्वतःच्या हुशारीने आणि सौंदर्याने सिंहासनाचा हक्कदार आहे. तो विसरला की हे सगळं त्याला एक देणगी म्हणून मिळालं होतं आणि इथेच गर्वाची सुरुवात झाली. तर या युक्तिवादानुसार गर्व म्हणजे काय? गर्व म्हणजे देवाने दिलेल्या देणग्यांना स्वतःचं यश मानणं. जेव्हा आपण देणगी देणाऱ्याला विसरून जातो आणि फक्त मिळालेल्या गोष्टींचाच अभिमान बाळगतो, तेव्हाच पतनाला सुरुवात होते. आणि या गर्वाचे परिणाम काय होतात? पहिले म्हणजे आपण हे विसरतो की आपल्या क्षमता या देणग्या आहेत. मग स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजण्याची इच्छा निर्माण होते. आपण देवाच्या देणग्यांचा वापर स्वार्थासाठी करू लागतो आणि शेवटी आपण त्या देणगी देणाऱ्यालाच नाकारतो. ही एक उतरती कळा आहे. चला तर मग आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतोय. हे सगळे मुद्दे एकत्र येऊन स्वतंत्र इच्छेची एक अंतिम व्याख्या कशी तयार करतात ते पाहूया. हा या संपूर्ण चर्चेचा कळस आहे. तर या युक्तिवादानुसार खरी स्वतंत्र इच्छा म्हणजे काहीही करण्याची मोकळीक नाही. खरी स्वतंत्र इच्छा म्हणजे फक्त एक निर्णायक निवड करण्याचं स्वातंत्र्य. आणि ती निवड कोणती? तर आपल्यासमोर दोनच मार्ग आहेत. एक आहे जीवनाचा मार्ग, जिथे आपण देवाची कृपा स्वीकारतो आणि परिणामी अनंत काळचं जीवन मिळवतो. आणि दुसरा आहे मृत्यूचा मार्ग, जिथे आपण देवाची कृपा नाकारतो आणि त्याचा परिणाम म्हणजे न्यायनिवाडा. संपूर्ण अस्तित्वाचं सार याच एका निवडीत आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न, खरं स्वातंत्र्य म्हणजे काय? कोणताही मार्ग निवडण्याची, अगदी चुकीचा मार्ग निवडण्याची सुद्धा शक्ती असणं, की आपल्याला जो योग्य मार्ग दाखवला आहे तो निवडण्याची शक्ती असणं? यावर विचार करायला हरकत नाही.